सलामी दिलेला आहे. आता आम्ही चालू मधली आली थंडी बघायला. चला. भगवान गोपाल कृष्ण महाराज की. सर्वप्रथम सगळ्यांना कृष्ण जन्माष्टमी आणि गोपाल कालाच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज गावात दहीहंडी कुठं कुठं आहे आणि पालखी सोहळा पण आपण बघूया या व्हिडिओमध्ये. तर तुम्ही कंटिन्यू राहा. गावात खूप धमाल असणार आहे आणि मज्जा पण मस्ती पण. तर चला आपण गावात जाऊया. व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करू शकता. गावातल्या रस्त्याचं पण काम चालू आहे. पहिलीच हंडी इकडं आपण बघूया आणि इथं पालखी पण आहे. जो सन्मान झाला तो आमचे म्हात्रे कुटुंबियांचे आमचे जीवनवरील सदस्य कृष्णनाथ म्हात्रे यांचा सत्कार मी रोड म्हात्रे जे अतिशय गोपाल कृष्ण महाराज की. गोपाल कृष्ण महाराज की. भगवान गोपाल कृष्ण महाराज की. बोल बजरंग. अरे बोल बजरंग. अभिनेत्यांचा आविष्कार त्यांनी जपला. असे आमचे बंधू कृष्णनाथ म्हात्रे यांचा सत्कार सुरेश म्हात्रे करतील. त्यांनी याचा स्वीकार करावा. गोपाल कृष्ण महाराज की. सुरेश म्हात्रे इथं हजर राहिलेले आहेत. सुरेश म्हात्रे इथं हजर राहिले आहेत. स्मिता जगन म्हात्रे यांना यांचा पुरस्कार छोटीशी भेटवस्तू पुन्हा एकदा संदेश जगन म्हात्रे. याच्यानंतर जयेश कार्यक्रम हा बदलालीच्या दहीहंडी पथकाने केलेला आहे. तिसरा पाऊस सुद्धा रचलेला आहे आणि चौथ्या भराचा प्रयत्न बदलालीच्या गोविंद पथकातर्फे होत आहे. याच्यानंतर चौथा पाऊस श्रीराम म्हात्रे चौथ्या दरावर गोविंद पथक यांचे प्रतिनिधी आहेत आमचे विश्वनाथ बाबू. त्यांना विनंती करतो की श्रद्धाचा पुरस्कार त्यांच्या सदर असतो. चौथा थर रचण्याचा प्रयत्न होत आहे बदलाली गोविंद पथकातर्फे. चौथा थर रचण्याचा प्रयत्न थर चालू आलेला आहे. उत्कृष्ट प्रकारचा थर रचण्याचा प्रयत्न बदलाली गोविंद पथकातर्फे झालेला आहे. गोविंद पथकातर्फे
विनंती आहे वर्तकाली गोविंद पथकाने आपला खेळ असण्यासाठी तरच उपस्थिती दर्शवते वर्तकाली गोविंद पथक भगवान गोपाल कृष्ण महाराज की वर्तकाली तिसरा थर रचण्याचा प्रयत्न चालू आहे सर्वांनी टाळ्या वाजून त्यांचे स्वागत करायचे आहे सहकारी सर्व वर्तकाली भगवान गोपाल कृष्ण महाराज की तर मित्रांनो सांगायला किशोर मात्र गोविंद पथकातर्फे थर रचण्याचा प्रयत्न होत आहे दुसरा थर रचलेला आहे आणि तिसऱ्या थरासाठी प्रयत्न देवळीच्या बालगोपाळातर्फे होत आहे कृपया सर्वांनी ताल्याच्या गजरात त्याचे स्वागत करायचे आहे देवळी गोविंद पथकाचे हा तिसरा थरासाठी प्रयत्न होत आहे किशोर मात्र यांनी कृपया साईडला थोडं सहकार्य करायचं आहे भगवान गोपाल कृष्ण महाराज की दोन्ही माते की चौथा थर रचलेला आहे कृपया तिसऱ्या थर हॅलो कृपया देवळीच्या पथकाला विनंती आहे आपण थर खाली कोसळलेला आहे त्याच्यामुळे कृपया त्यांनी आपला थर रचून खाली पडलेला आहे हे कृपया सर्वांनी लक्ष द्यायचं आहे हा दहीहंडीचा थरात संपलेलाच आहे परंतु ते फक्त प्रयत्न करतात त्यांना काही त्यांना दहीहंडी मोठ्याचा मान देण्यात येणार नाही कृपया 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 देवळीच्या गोविंद पथकाला सुद्धा चौथा थर रचलेला आहे आता सर्वांना विनंती आहे आता आपल्या मंदिरामध्ये ठरल्याप्रमाणे महिलांचा सुद्धा सलामी देण्याचा कार्यक्रम होणार आहे तर कृपया सर्व महिला भगिनींना विनंती आहे कृपया या दहीहंडीचा थर रचण्यासाठी महिला महिला गोविंद पथकाने सुद्धा तिसरा थर रचलेला आहे कृपया सर्वांनी त्यांच्या टाळ्याच्या गजरामध्ये स्वागत करायचं आहे महिलांचं सर्वांनी स्वागत करायला आहे दुसरा थर रचलेला आहे आणि तिसरा थरासाठी प्रयत्न महिला छोटासा प्रयत्न पण 4 थरांची लावणी करत तुम्हाला बक्षीस देण्यात येईल महिलांनी सुद्धा 4 थर रचल्यानंतरच त्यांना पारितोषिक देण्यात येणार आहे कृपया महिलांनी 4 थर रचण्याचा प्रयत्न करायचा आहे सलामी दिलेला आहे बालगोपालाने उडी मारायचं नाही आणि भरीवाशी सलामी दिलेली आहे म्हणजे सलामीला चोट नव्हती परंतु आपल्याला वेळोवेळी प्रॅक्टिस नसल्यामुळे किंवा काही माहिती नसल्यामुळे त्यांनी वरून त्यांना माहिती होतं की उडी टाकतो त्यांनी थेट उडी टाकली दुसऱ्या गोळीबारच्या अंगावर आणि चांगल्या प्रकारे प्रयत्न केलेला आहे कृपया या देवी आणि पुरस्कृत या दहीहंडीच्या वर्षकाली आणि पाटील आणि यांचा चिठ्ठी काढण्याचा कार्यक्रम चालू आहे ज्यांना महिन्याची चिठ्ठी लावलेली आहे तिथे कृपया आपली उपस्थिती दर्शवायची आहे रशी ठिकाणी हॅलो सर्वांना महिलांचा जो सन्मान चिन्ह आहे त्या गोविंद पथकाला विनंती करण्यात येईल की कोणीतरी खांद्यावर घेऊन राधिकाई सौ आडेकर राधिकाई सूरज मात्रे
मात्रे यांना विनंती करण्यात येते की एक मेडल आमचे सहकारी धर्मेंद्र गणा मात्रे यांच्यासाठी द्यायचे. मेडल किंवा ट्रॉफी. हॅलो, पाटील यांच्या गोविंद पथकामध्ये दुसरा फेर असलेला आहे आणि या गोळवालीच्या वतीने जे दहीहंडीचं आयोजन केलेलं आहे हे दहीहंडी फोडण्याचा मान आता पाटील होत आहे. दहीहंडी फोड गोविंद पथक दुसरा फेर असेल, तिसरा फेर असेल आणि चौथ्या फेऱ्यासाठी प्रयत्न आणि भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. सर्व सहकारी पुरस्कृत 2024 ही दहीहंडी फोडण्याचा मान हा पाटीलांनी गोविंद पथकाने पटकावलेला आहे. तरी सोलापूरच्या तर्फे हार्दिक स्वागत. हॅलो, सर्व ग्रामस्थांचे सोलापूरतर्फे स्वागत आणि आभार सुद्धा. काय गेलतास? आता आम्ही चालू मधली आली थंडी बघायला. चला तुझं काही कपडे धुते. आमच्या विश्रांती मात्रे थंडी बघायला आमची फॅमिली आली बघा इकडं. इकडे बघ. जय